रंकाळा तलाव हा कोल्हापुरातील पर्यटन यादीमध्ये पहिला येतो. या तलावाला दररोज बरेच पर्यटक भेट देतात. काही जण निसर्गरम्य परिसर अनुभवायला येतात, तर बरेच जण मनाला शांतता मिळावी म्हणून येतात. यात सगळ्या तलावाची माहिती आज आपण जाणून घेणार. कोल्हापूरच्या पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये मुकुटमणी असलेला रंकाळा तलाव. कोल्हापुरात आलं की पहिल्यांदा अंबाबाईचं मंदिर आणि नंतर रंकाळा तलाव हा पर्यटकांचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. सकाळी मॉर्निंग वॉक पासून ते रात्री शतपावलीपर्यंत सर्वांनाच हा रंकाळा तलाव आपलासा वाटतो. महालक्ष्मी मंदिरापासून पश्चिमेला असलेला हा रंकाळा तलाव श्री करवीर महात्म्य या प्राचीन ग्रंथातील उल्लेखानुसार अंबाबाई देवीनेच या लोकांसाठी या जलाशयाची निर्मिती केली होती. महालक्ष्मी मंदिराची मूळ वास्तू या दगडानेच बांधली गेली असल्याचे सांगितले जाते. तर रंकाळ्याच्या काठावर असलेल्या रंकभैरवाच्या नावावरून या जलाशयाला रंकतीर्थ हे नाव पडले. प्राचीन स्थळकोशात या तलावाचे नाव रंकालय असे होते. पुढे याचेच नाव रंकाळा असे बनले. या तलावात असलेल्या संध्यामठ या वास्तूमध्ये उन्हाळ्यात तलावाचे पाणी कमी झाल्यास चालत जाता येते. या संध्यामठ वास्तूमध्ये शिवलिंग आणि गणेशाची प्रतिमा देखील आहे. पूर्वी या रंकाळ्यातील पाणी शेती व पिण्यासाठी वापरले जात असे. तलावाचे पाणी सायफन पद्धतीने आजूबाजूच्या 3 भागांमध्ये सोडले जात असे. त्याचे वॉल आजही रंकाळा तलावाचा परिसर सुद्धा विलोभनीय आहे. पूर्वेकडे संध्यामठ ही वास्तू, पश्चिमेला शालिनी पॅलेस, दक्षिणेला निसर्ग सौंदर्याने भरलेला परिसर, उत्तरेला रंकाळा टॉवर, बाग बगीचा, चौपाटीचा तलाव, नक्षीदार भिंत असे सगळे पाहायला मिळते. रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर शालिनी राजे यांच्या नावाने 1931 ते 1934 या काळात शालिनी पॅलेस ही भव्य वास्तू बांधण्यात आली. संस्थान काळात व त्यानंतर ब्रिटिश काळातही या वास्तूचा वापर झाला. पुढे या वास्तूंमध्ये हॉटेल शालिनी पॅलेस सुरू करण्यात आले. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेली ही वास्तू आज बंद अवस्थेत आहे. सध्या पर्यटनाच्या दृष्टीने रंकाळ्याचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. तलावामध्ये बोटिंगची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते. तर तुम्हाला जर बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर संध्याकाळची वेळ निवडा. संध्याकाळी रंकाळ्याचे दृश्य अद्भुत दिसते. तुम्हाला फार आवडेल. त्यामुळे वेळ निवडताना फक्त संध्याकाळचीच निवडा. तसेच तलावाच्या दक्षिणेकडील खाणीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या किंवा घरगुती गणपती मूर्ती विसर्जित केल्या जातात. याच परिसरात परदेशी पक्षी देखील स्थलांतर करून येतात. दरवर्षी किंवा दरवेळेला आपण गेल्यानंतर आपल्याला नवनवीन पक्षी तेथे पाहायला मिळतात. संस्थान काळात कोल्हापूरच्या राजघराण्यांकडून इतर अनेक वास्तूंप्रमाणे रंकाळ्याची बांधणी सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली गेली. रंकाळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. रंकाळ्याच्या उत्तर दिशेला असलेल्या राजघाटावर महादेव मंदिर आहे. सुंदर असे महादेव मंदिर बांधण्यात आलेले आहे. बागेमध्ये मुलांना खेळण्यासाठी विनामूल्य घसरगुंडी, झोका, शिडी चढणे, तसेच व्यायामांसाठी असलेले इन्स्ट्रुमेंट बरेचसे तिथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लहान मुले तिथे खेळण्याचा आनंद घेतात. सिसो आहे. संध्याकाळी 4 ते 5 नंतर या ठिकाणी खूप सारी गर्दी झालेली असते. लहान चिमू जणू काय तिथे आनंद मिळवण्यासाठीच येतात. त्यांच्यासाठी हा रंकाळा म्हणजे एक पर्वणीच आहे. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. तुमच्या लहान मुलांना घेऊन या. इथे आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा याल असा हा आमचा रंकाळा आहे. बागेमध्ये अशा प्रकारची तुम्हाला व्यायामाची इन्स्ट्रुमेंट पाहायला मिळतील. ही इन्स्ट्रुमेंट विनामूल्य आहेत. याचा वापर कोणीही करू शकतं.
यात्रेत जशी खेळणी पाहायला मिळतात तशी लहान मुलांसाठी येथे खेळणी उपलब्ध केलेली असतात। सगळं फिरून दमल्यानंतर आपल्याला अल्पोपहाराची गरज असते, तर इथं पाणीपुरी, भेल, रगडा, पॅटीस, हॉट रोल, गोबी मंचुरी, मोमोज, आईस्क्रीम, वडापाव असे अल्पोपहाराचे बरेच पदार्थ मिळतात। तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता आणि संध्याकाळच्या वेळेला खूप सारी गर्दी असते इथे। एकदा रंकाळ्याला नक्की भेट द्या आणि आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।